प्रेक्षक हो नमस्कार। अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी साकारलेलं MIT हे विश्वविद्यापीठ। सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स MIT पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा भव्य दिव्य कार्यक्रम नुकताच पार पडला। तीच कथा आपणा सर्वांकरता आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत। हे खगमृग हे मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृगनयनी, लक्ष्मण समझाइये बहुभाती पुच्छत चले लता करू भाती। जेव्हा माता सीतेचे अपहरण झाले त्यावेळी प्रभू श्रीरामांची जी अवस्था झाली ती या चौपाईमध्ये सांगितली आहे। तुलसीदासजी श्री रामचरितमानसमध्ये असे लिहितात की भगवान श्रीरामांची ती अवस्था, ते व्याकुळ झालेले आहेत आणि ते सीतेला वनावनामधून शोधत आहेत। पशुपक्ष्यांना देखील ते सीतेबद्दलच विचारतायत। ते म्हणतायत की अरे पक्ष्यांनो, अरे प्राण्यांनो, तुम्ही कुठे मृगनयनी सीतेला पाहिले आहे का? पाहुयात आजच्या श्रीरामकथेतून हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक यांनी सांगितलेली ही कथा। रामचंद्र प्रभूच्या गळामध्ये सीतामाईनं पुष्पमाला अर्पण केली। इथपर्यंत आपण काल कथा श्रवण केली। पण शर्माजी, बऱ्याच संतांच्या मतानुसार ती पुष्पमाला मोगऱ्याच्या फुलाची नाही, गुलाबाच्या नाही, झेंडूच्या नाही, मोहाच्या फुलाची। आणि हे ऐकताना वैचित्र्य वाटेल तुम्हाला। मोहाच्या फुलाची माळ, हां, त्याचं कारण आहे, मोहाच्या फुलामध्ये पागल करण्याची ताकद आहे। मोहाची फुलं रात्रभर भिजत घाला, मुंडे साहेब, भिजलेले घमेलं भरून फुलं सकाळी बैलाला खाऊ घाला, बैल पागल होतो। करून पहा प्रयोग, बरेच बैल पागल होतात। आपली मराठी इथंच राहू द्या। म्हणून एक आंब्याचं झाड आणि मोहाचं झाड, दोन वृक्षाच्या पानामध्ये जवळजवळ साम्यता आहे। आकारात लहान मोठापणा असेल पण एक नैसर्गिक फरक आहे। आंब्याच्या झाडाला बहर येतो, पानं असतात। मोहाच्या झाडाला फुलं आली, पानं गळतात। हा नैसर्गिक फरक आहे। याचं कारण आहे, मोहाच्या फुलापासून दारू तयार होत असते। म्हणून मोहाची झाडं पिणाऱ्याला सावध करीत असतात। ए पिणाऱ्या, माझ्याकडे बघ, हे काही पान नाही का, नुसत्या काड्या तशी हाडं दिसतील, नको नादी लागू। झाडं उपदेश करतात। आम फले पत राखे, आम फले पत राखे, मोह फले पत खोय, जो मेरा रस पिये वो मेरे जैसा होय। मोहाच्या फुलामध्ये पागल करण्याची ताकद असल्यामुळे सीतामाईचा उद्देश आहे, मैं आपको मोह के पुष्प की माला अर्पण कर रही भगवान, इसलिए कि मोह के पुष्पों में पागल बनाने की ताकत है, तो जिंदगी भर जानकी के लिए पागल बन जाना मेरे भगवान, मुझे कभी भूलना नहीं, हा उद्देश आहे। आणि अक्षरशः ब्राह्मण काका तसं घडलं भविष्यात। सीतामाई चोरीला गेल्यानंतर श्रीरामचंद्र पागल झाले। पागल झाले कशावरून? माणसाला विचारत नव्हते, झाडाला, वेलीला, पक्षाला, पशुला मेरी जानकी दिखी क्या, याला म्हणतात पागल हो। हे खगमृग हे मधुकर श्रेणी, तुम देखे सीता मृगनयनी, लक्ष्मण समझाए बहुभाती, पूछत चले लता तरू भाती, याला म्हणतात पागल। पण ते पाया पडत नाही सीतामाई। सखी कही प्रभू पद गऊ सीता, अरे पैर पडो ना, नाही का? तुम्हाला माहिती नाही का, याच्या पायाच्या स्पर्शाने एका दगडाची बाई झाली। आता मी नवरीच्या वेशात बासिंगाला हिरे आहे आणि पाया पडण्यामध्ये हिऱ्याचा संबंध चरणाशी आला तर सगळ्या हिऱ्याच्या बाया होतील, त्या माझ्या सवती होतील, अख्खा प्रेमाचा वाटप होईल। रामाचा पद लागता जडशिळा झाले, त्वरे कामिनी या लागे मेन नमे रघुत्तम पदे, भाळी सुरत्ने भले,
रत्नांच्या विवते सुरम्य सवती होतील माते यदा रामाची बहु प्रीती मजबरी होईल गे सर्वदा. आणि म्हणून सीतामाई पाया पडत. झालं काय? ज्या अभिमानी राजाने धनुष्य उचलल्या गेला नव्हता अण्णा, अभिमान दुखावला होता, त्या सगळ्या राजाने आपलं आपलं हत्यार हातात घेतलं, मंडपात उभे राहून आरडावरडा सुरू केला. पकड़ो सीता को, लखन को पकड़ो, श्री राम को पकड़ो, हम मर्द बैठे हमारे सामने का अयोध्या का राजकुमार ले जाएगा जानकी को, मारो पकड़ो मारो पकड़ो मारो. जिधर उधर शोर मचा दिया अभिमानी राजाओं ने. तेही अवसर सुनिसी वदनु भंगा, आयु भृकुकुल कमल पतंगा. मारो पकड़ो सीता को, लखन को पकड़ो, मर्दा बेटे हमारे सामने, अयोध्या का राजकुमार ले जाएगा जानकी को, मारो पकड़ो. जिधर उधर शोर मचा दिया अभिमानी राजाओं ने. उसी समय परशुराम जी का आगमन. इथून दिसेल तुम्हाला बैलासारखे पुष्ट खांदे, आरक्त नयन, विशाल भाल, पुराण प्रसिद्ध परशु, 21 वया निक्षत्रिय पृथ्वी करण्याची ताकद, ज्याच्याकडे बघाव त्याला वाटतं मरण जवळ आलं अशी रागीट दृष्टी. आणि असे परशुरामजी सौरमंडपाच्या महाद्वारात आल्याबरोबर आतापर्यंत हमला करायच्या तयारी जेवढे राजे सज्ज झाले होते त्यांनी आपलं आपलं हत्यार खाली टाकलं, लटलट लटलट कापू लागले. आणि परशुरामजीच्या पुढे जाऊन आपल्या आजोबाच्या बापाच्या नावाचा उल्लेख करून साष्टांग दंडवत. पितु समेत काही काही निज नामा लगे कर्ण सब दंड प्रणामा. आपल्या आजोबाच्या बापाच्या नावाचा उल्लेख करून साष्टांग दंडवत घालू लागले. बाबाजी, मी अमुकाचा नातू, अमुक माझे आजोबा, मी अमुकाचा मुलगा, अमुक माझे वडील. तुम्ही चातुर्मास रामेश्वरला थांबला होता तेव्हा सफरचंद द्राक्षे लातूरून मीच आणत होतो बाबाजी. उद्देश एकच, बाबाजीनं मारू नये. आणि जेव्हा प्रचंड गर्दी बघितली अण्णा, महाद्वारात उभे राहून लाल डोळे करून परशुरामजी जनकजीला विचारतात, जनक या इतनी भीड़ क्यों? आपको पता नहीं किस बार निक्षत्रिय पृथ्वी करने वाला परशुराम मैं दुनिया में जिंदा हो तो मेरी इजाजत लिए कि मेरे क्षत्रिय सम्मेलन क्यों रखा है? आता जनक जी भयभीत, विश्वामित्र तटस्थ, राम शांत, लक्ष्मण क्रोधायमान. आणि जेव्हा परशुरामजी सौरमंडपाच्या मध्यभागी आले अण्णा, ते धनुष्याचे 2 तुकडे बघितले, क्रोध अनावर झाला. राजा जनकाचा हात धरून मागं पुढं मागं पुढं मागं पुढं ढकलू ढकलू राजा जनकाला विचारलं, ए मूड जनक, धनुष किसने तोड़ा है? जिन्होंने धनुष्य तोड़ा है समाज से विलग कर दो वरना सबकी हत्या करना होगा, मार डालूंगा सभी को. कौन है धनुष्य भंग करने वाला? रामचंद्राने विचार केला की माझ्या सासऱ्याला किती धमकावला तरी सासरा म्हणणार नाही बापूनं तोडलं, कारण त्याच्या लेकीच्या कुंकवाचा प्रश्न आहे. म्हणून रामचंद्रजी पुढे आले आणि अति नम्रतेनं म्हणाले, नाथ संबुधन भंज निहारा हो को एक दास तुम्हारा. धनुष्य भंग करने वाला आपका कोई सेवक होगा बाबा? सेवक नहीं राघव, सेवक तो सेवा करता है. ये दुश्मनी का काम किया है, कौन है वो? लक्ष्मण जी विश्वामित्राला म्हणाले, बाबाजी काय चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची मुलाखत घडून आणली नाही तुम्ही. म्हणजे माझा दादा श्रीराम केवढा शांतनीय, पांढऱ्या दाढीचं कुराडवालं, केवढं रागीट, तिथे मी पाहिजे होतो. लक्ष्मणजी विश्वामित्राला म्हणाले, देता परवानगी? आणि विश्वामित्राच्या लक्षात आलं अण्णा लक्ष्मणरावचंच काम आहे. कानात सांगितलं, जाऊ लखन. आणि जेव्हा लक्ष्मणजी आले, आगीत रॉकेल वताव मुंडे साहेब असे पहिले शब्द लक्ष्मणाचे. अरे बाओ तो धनुष्य तोड़े उलर काय? हा म्हणे तो बचपन में ऐसे कई कमठे तोड़ डाले महाराज. बचपन में, आता 15 वर्षाचा आहे लक्ष्मण, बचपन में म्हणतो. आणि कमठे ते जत्रेतून आणतात का नाही, बांबूचं नातवाला खेळण्यासाठी आजोबा लोक, त्याला म्हणतात कमठा. रावणासारख्यानं हालत नाही, त्या धनुष्याला 15 वर्षाचा लक्ष्मण कमठा म्हणतो. ऐसे तो कई कमठे बचपन में तोड़ डाले बाबा. ए राजा के बालक, मुंह संभाल के बात कर, कमठा बोलता है? धनुष्य काय सामान्य लग रहा? म्हणजे धनुष्य सामान्य वाटलं का तुला? धनुष्य सामान्य नाही का बाबा? नाही. मग धनुष्य सामान्य नाही हे तुम्हीच कबूल करता महाराज, तर त्याला तोडणाराही सामान्य नसावा असं का नाही वाटत? कशाला वाद घालता? मग तर कुराड घेऊनच धावले बाबा. महाराज आएगा हे बेटा अपने माँ की गोद खाली करेगा. रामचंद्र जी पुढे आले, जाने दो बाबा जाने दो, छोटा भाई है, बच्चा है, उसके मुंह में दूध भरा है. दूध नहीं रे राघव, जहर भरा है जहर. अरे तू इतना सीधा साधा तो टेढ़े स्वभाव वाला भाई साथ में क्यों रखता है? लक्ष्मण जी विश्वामित्र, बाबा काय पुन्हा उत्तर द्यायचा योग? जाओ जाओ लखन. पुन्हा आले, बराबर है महाराज, मेरे भाई की मेरी प्रकृति जुलती मिलती नहीं, क्योंकि मेरा भाई सीधा साधा और मैं टेढ़े स्वभाव वाला.
लेकिन तुम्हारी मेरी प्रकृति जुलती मिलती, आप भी टेढ़े और मैं भी टेढ़ा, तो क्या आपके साथ रहू? मग तो पुन्हा धावले, मारा जाएगा ये बेटा. शेवटी लक्ष्मणजी निर्वाणीच्या शब्दात बोलतायत, बाबाजी किती वेळा परशु घेऊन धावला तरी आम्ही घाबरणार नाही आणि तुमच्यासोबत युद्धही करणार नाही. कारण हमारा भी एक नियम है ना बाबा, क्या? जिसके गला में जनवा और बाल पे चंदन, उसका रक्षण करने के लिए क्षत्रियों की संतान होती है बाबा, आक्रमण के लिए नहीं. और आपको लगता होगा कि बच्चा डर की मारे ऐसी बात कर रहा, तो समय गया नहीं. एक काम करो, क्या? जनवा निकाल के फेंक दो, तिलक मिटाओ बाबा, बाद में परशु दिखाओ. रामचंद्राला वाटला आता पार कळत झाला, प्रभू घाई घाई आले. जाने दो बाबा, गुनागार मैं हूं, जो कुछ ताड़न करना है मुझे करो बाबा, अपराधी मैं हूं बाबा म्हणता म्हणता रामचंद्र प्रभूने आपल्या अंगावरचं वस्त्र बाजूला केलं. वस्त्र बाजूला झाल्यानं ब्राह्मण काका छाती प्रभूची उघडी पडली आणि उघड्या छातीवरचं भृगु ब्राह्मणाच्या लाथेचं चिन्ह परशुरामाने बघितलं. या कृतीतून श्रीरामाला सांगायचं आहे, बाबा तुमच्यासारख्या ब्राह्मणांच्या लाता खाण्यासाठी अवतार घेतो, तुमच्यावर हत्यार उगारण्यासाठी नाही. एवढ्या कृतीत एवढा परिणाम झाला, परशुरामजीचे डोळे भरून आले. तरी खात्री करण्यासाठी आपल्या जवळचं धनुष्य पुढे सरकवलं, आपोआप प्रभूपर्यंत पोहोचलं. खात्री झाली, अवतार झालेला आहे. एवढे क्रोधायमान परशुरामजी सद्गदित झाले, अंग रोमांचित झालं, कंठ दाटून आला, नेत्राला धारा लागल्या आणि दोन्ही बंधूला हात जोडून दोघालाही क्षमा मागून दोघांचंही स्तवन करते झाले. प्रेक्षक हो, आपण पाहिलं की श्रीरामांची अवस्था सीतेशिवाय कशी झाली. भेटूयात पुढच्या भागात नव्या कथेसह. तोपर्यंत नमस्कार. तो 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारा परशुरामासारखा वीर एवढ्या समाजात ज्याच्या चरणावर डोकं ठेवून दर्शन घेतो, असा श्रीरामासारखा जावाई मिळाला याचा आनंद आवरेना.